मंडळी नमस्कार. आणि आज आपल्या बागेला खास भेट द्यायला आलेल्या आहेत अनुराधा काशीद मॅडम. आणि ह्या एक बांबू अभ्यासक आहेत. तसं फार मोठं प्रस्थ आहे बरं का यांचं बांबूवरून. माझ्यापेक्षा ह्याच जास्त बांबूची माहिती सांगतील, कारण मला त्यातली काही माहिती नाहीये. बांबू हे असं पीक आहे की ज्याला आपण असं म्हणू शकतो की वन टाइम इन्व्हेस्टमेंटमध्ये ते लावता येतं. आणि एकदा तुम्ही लावल्यानंतर त्याची साधारणपणे 3-4 वर्ष जर चांगली व्यवस्थित काळजी घेतली त्या पिकाची, तर ते पीक तुमच्यानंतर 60 वर्ष तरी सहज काळजी घेतं. म्हणजे तुम्ही पेन्शन योजना ज्याला म्हणतात, तर ती योजना तुमची अगदी व्यवस्थित राबवली जाते तिथे. आणि इतर पिकांच्या मानाने त्याला कीड म्हणा किंवा व्यवस्थापन हे फार कमी लागतं. सुरुवातीचेच फक्त काही वर्ष तुम्हाला 2-3 वर्ष त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. एकदा बेड तयार झालं की त्याची ते स्वतःची काळजी घेतं. म्हणजे इतकी सुंदर की बारमाही तो पानं पाडतो. त्या पानांमधलं असलेलं सिलिका कंटेंट हे इतकं चांगलं की कुठल्याही प्रकारची कीड ही लागत नाही. आणि स्वतःहून ते स्वतःला खत देत राहतं. खादाड जात आहे म्हणून ते स्वतःसाठी खाद्य स्वतःच तयार करतं. मॅडमची थोडकी नाही, भोरच्या बाजूला नांदगुरला 40 एकर पेक्षा जास्त बांबू आहे बरं का त्यांचा. म्हणजे एवढं मोठं डेअरिंग एका महिलेनं केलंय. नुसती लागवड नाही करत आहे आपण, तर लागवडीच्या बरोबर त्याचं पुढचं जे व्यवस्थापन आहे, म्हणजे त्याच्यावर आधारित प्रक्रिया उद्योग पण आपण करतोय. तर बांबूला जर असा सोडून ठेवला तर तो 6-1 महिन्यामध्ये त्याला कीड लागते, वाळवी लागते किंवा बोरर अटॅक लागतात, तो खराब होतो. म्हणून मग आपण त्याच्यावरती प्रक्रिया करतो. हे प्रक्रिया केलेले बांबू 15 ते 20 वर्ष त्याला कसलीही कीड लागत नाही. अरे वा. मग असे बांबू आपण बांधकामासाठी वगैरे या लोकांना सप्लाय करतो. वा वा. इथं आलेली आहे. आणि इथं आल्यानंतर मी जेव्हा आतमध्ये एंट्री करत होते तर विचार केला, अरे हे अख्खं माळरान आहे, इथे काय असेल का आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर एवढी झाडं बघितली. सफरचंद आहे या ठिकाणी, हे एक आश्चर्याची गोष्ट आहे. आणि इतके सुंदर व्यवस्थित वाढ झालेली आहे. तेवढा सगळा विविध पाफट पसारा जो आहे तो इतका छान एकत्रित आणलेला आहे त्यांनी. आणि खूप छान काम करतायत त्या. खूप छान वाटलं. मला असं वाटत होतं की माळरानात काही होऊ शकतं का, तर नाही, होऊ शकतं. भरपूर होऊ शकतं. भरपूर होऊ शकतं. फक्त त्याला जिद्द आणि चिकाटी हवी, जी यांच्याकडे आहे. थँक्यू.